या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। नई जिंदगी परिसरातील शोभादेवी नगरामध्ये शनिवारी सायंकाळच्या सुमारास मोहसिन मुनाफ शेख याचा मृतदेह आढळून आला होता। गेल्या काही दिवसांपासून तो बेपत्ता होता। शोभादेवी नगर येथील एका मंदिरासमोर मोहसिन शेख याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती। दरम्यान एमआयडीसी पोलिसांनी पोस्टमॉर्टमसाठी मोहसिन शेख याचा मृतदेह सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटल येथे आणला होता। मात्र रविवारच्या सुमारास मोहसिन शेख यांच्या नातेवाईकांनी मोहसिन शेख याच्या मृत्यू प्रकरणी संशय व्यक्त करत मृतदेह न घेण्याचा निर्णय घेतला। यामुळे सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटल परिसरात रविवारी दुपारी 12च्या सुमारास गोंधळाची स्थिती पाहायला मिळाली। मोहसिन शेख याचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईक व्यक्त करत होते, तर काही जणांच्या मते नई जिंदगी शोभादेवी नगर परिसरात अवैध दारू विक्री आहे, त्या विषारी दारूमुळे मोहसिन शेख याचा मृत्यू झाल्याची कुजबूज सिव्हिल हॉस्पिटल आवारात सुरू होती। मात्र नातेवाईकांनी या संदर्भात स्पष्ट बोलण्यास नकार दिला। मोहसिन शेख याच्या मृत्यू प्रकरणी चौकशी करण्याची मागणी नातेवाईकांनी पोलिसांकडे केली। एमआयडीसी पोलीसचे अधिकारी देखील सिव्हिल मध्ये आले होते। त्यांनी मोहसिन शेख याच्या मृत्यू प्रकरणी योग्य ती चौकशी केली जाईल असे आश्वासन नातेवाईकांना दिले। त्यानंतर नातेवाईकांनी मोहसिन शेख याचा मृतदेह घेऊन थेट स्मशानभूमीकडे रवाना झाले। यावेळी सिव्हिल हॉस्पिटल परिसरात नातेवाईक मित्रमंडळींनी मोठी गर्दी केली होती। मोहसिन शेख याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला, त्यामुळे नातेवाईकांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्याचा मृतदेह घरी न नेता थेट सिव्हिल हॉस्पिटल येथून कब्रस्तानकडे नेला। या संदर्भात त्यांच्या नातेवाईकांनी काय माहिती दिली पाहूयात। माझं नाव शाहनवाज नबीलाल शेख। मी राहणार शास्त्रीनगर। जी मयत व्यक्ती आहे ते माझ्या सख्या काकाचा मुलगा आहे। सध्या 3 दिवस अगोदरपासून आम्ही आमचं भाऊ घरात नव्हतं, निघून गेलेलं होतं। त्यानंतर आम्ही विचारपूस केली। विचारपूस केल्यानंतर आम्हाला काही समजलेलं नव्हतं। त्यानंतर आम्हाला अशी कल्पना आली की मृतदेह आढळला म्हणून। आम्हाला आता असं संशय आहे की त्याला कोणतरी मारलेलं आहे। त्यासाठी आम्ही थांबलेलो होतो। पोलीस प्रशासनाने आता आश्वासन दिलेलं आहे की यापुढं काय आम्ही कारवाई असेल काय करता येईल आम्ही यावर पुढं कारवाई करू। तर त्यासाठी आता त्यांनी आश्वासन दिलेले आहेत। आम्ही मयत उचलत आहेत। आता मयत हमाली कामगार होतं। त्यांनी बुधवारी गेलेलं होतं। पोलिसात तक्रार दिली, बेपत्त्याची तक्रार दिलेली नव्हती। त्यांनी त्याच्या बायकोला आणि पोरांना घेऊन जाऊन माहेरी सोडून आलं। माहेरी सोडून आल्यावर इथं आलेलं होतं का तिकडं आहे आम्हाला काहीच कल्पना नव्हती। नंतर बुधवारी कळालं की त्यांनी आलेलं आहे इथं। तर त्याच्यासोबत लोकांचं बोलणं सुद्धा झालेलं आहे। लोक पण सांगितलेत की बुधवारी आमच्यासोबत बोलणं झालेलं आहे म्हणून। त्यानंतर बुधवारनंतर आमचं काय बघितलं तर त्यानंतर विचारपूस केल्यानंतर काहीच कल्पना भेटलेली नाही आम्हाला की त्यांनी कुठं आहे आणि काय आहे। ज्यावेळेस पडलेल्या अवस्थेत भेटलं त्यांनी हनुमान मंदिराच्या समोर तिकडं दारूधंदा वगैरे आहे, तर त्या साईडला त्यांनी बेशुद्ध अवस्थेत मिळाला आम्हाला। काल संध्याकाळी भेटलेला आहे आम्हाला। काल संध्याकाळी भेटल्यानंतर आम्ही त्यावर काय चर्चा वगैरे विषय आलं, त्यामध्ये त्याला मारलेलेच असं संशय आहे आम्हाला। तर त्यासाठी पोलीस प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की आमच्या गरीब लोकांना न्याय मिळावा हीच आमची। जखमा वगैरे आहेत का बॉडीवर? बॉडीवरती जखमा झालेल्या आहेत, प्राण्यांमुळे झाले आहेत का लोकांनी केलेत हे संशय अजून मिळालेले नाही। डॉक्टरांना सुद्धा विचारले असता डॉक्टर सुद्धा त्यावर रिपोर्ट जे आहे अजून रिपोर्ट आम्हाला उघडकीस दिलेली नाही आहे डॉक्टरांनी सुद्धा। बॉडी घेणार नाही म्हणाला होता, आता पोलिसांची काय चर्चा झाली? पोलिसांसोबत चर्चा झाली। पोलीस यावर आम्हाला आश्वासन दिलेले आहेत की यावर त्यांनी करणार, आम्हाला पुढचं काय न्याय असेल ते भेटून देणार त्यांनी सांगत आहेत। तर त्यासाठी आम्हाला जर आश्वासन त्यांनी जे सांगत आहेत त्यांच्या परिस्थितीने आम्हाला सहकार्य करावी हीच आमची विनम्र विनंती आहे। बॉडी घेणार का ताब्यात? आता बॉडी ताब्यात घेणार आहेत। त्यांनी काय NS 194 कलमप्रमाणे दाखल केलेत म्हणून सांगितलेत ईडी नुसार। कोणावर संशय आहे का मारलेत वगैरे? आम्हाला संशय कोणावर नाही, परंतु यावर असं वाटतंय की यावर असं कोणतरी केलेलं आहे। आम्हाला हे अटेम्प्ट टू मर्डरच आहे हे आम्हाला। घरी कोण कोण असतं? घरी आमच्या घरामध्ये पूर्ण भावकी मिळूनच आहे आम्ही। आमचे काका लोक आहेत, भाऊ आहे, त्याची बायको आहे, पत्नी आहे, 3 पोरी आहेत त्याला।
त्याच्यापासून नाव सांगा आणि काय काम करतो? मय्यताचं पूर्ण नाव मोहसिन मुनाफ शेख. काय काम करतो? त्यांनी मजुरी काम करत होतं हमाल. भी नहीं ऐसा ज़्यादा शकीला मुनाफ शेख नई जिंदगी क्या हुआ बोलो? लक्ष्मी नगर. क्या बोल गया नहीं घर में जरा खाना खाने आता कर को बोल को बाहर गया सो 10:30 बजे फ़ोन लगाए तो उठाया भी नहीं क्या नहीं हमारा फ़ोन भी उतनी बात करे सो जब से फ़ोन लग गया नहीं क्या नहीं बात करे ना हमारे से. कब बॉडी कब मिली? कल मिली कल शाम में 5 बजे. कुछ नहीं वैसा कुछ भी नहीं. झगड़ा नहीं तकरार नहीं क्या नहीं ना घर में नहीं बाहर नहीं कुछ नहीं. देखो नशा वगैरह करते थे? नहीं कुछ भी नहीं कुछ नहीं. ज़्यादा नहीं होता कब तभी एक बार ऐसा दारू पीने का तो दूसरा नशा हो कहीं का नहीं ना. मार को सटे करके बोल रहे हैं. अभी वो हम उधर जाने का ये नहीं हमने भी अब कुछ अब तुम्हारी रिपोर्ट से हमारे को सब समझने वाला हमारे को भी कुछ नहीं मालूम. कितने लड़के? हाँ शादी 3 लड़कियाँ उसके चाहिए. शादीशुदा नहीं 3 बच्चे हैं अभी. ये सबसे दूसरे भी जरा सुधर को रहेंगे जरा उतना ये करो मेहरबानी. वैसा जरा बहुत नहीं जरा वैसा डाउट होता है. ज़्यादा नहीं कुछ नहीं ना वो तो जरा है पीते हैं तो ज़्यादा नहीं कब तभी एक बार ऐसा करते थे. क्या कैसे कब गए थे घर से? उन्होंने मेरे को गाँव को छोड़ कर आए थे. दिवाली के छुट्टियाँ रह कर आओ बोल के 2 दिन रहने वाले नहीं रहे काम पर जाने का है बोल को आए बाद बात करें हम भी बुधवार के दिन दोपहर में बात करें शाम में नहीं लगाए. दूसरे दिन से फ़ोन ही बंद है. कई को फ़ोन बंद है कि बोल को फिर हमारे घर पर फ़ोन लगाई तो घर पर भी नहीं आए. फ़ोन नहीं से लग रहा उनका कई को कि बोल को सब ढूंढ रहे करे तुम आओ गाँव से. वो तो मैं गाँव से आए तक ये रिपोर्ट लगी. कुछ भी नहीं ऐसा कुछ भी नहीं पीते. हाँ दारू वगैरह पीते थे कभी कभार. झगड़े का कुछ भी नहीं. यहाँ पर मिले ना दारू अड्डा है बोलो खुला. हाँ वहाँ है पीछे दारू का अड्डा है पीछे हम पर जाओ ना ऐसा होगा. मांग क्या है? इतने लोग क्यों जमा हुए हैं? क्या तो वजह रही है ना? हाँ तो फिर हमारी मांग है तो अब आग ऐसा नहीं रहती. छोटे बच्चे हैं उसके औरत अकेली है. घर को भी नहीं दिए हमारे चेहरा भी नहीं दिखाया डेड बॉडी का. बच्चे हैं मेरे 3 छोटे लड़कियाँ हैं मेरे को 3. हमारे को इंसाफ होना. क्या हुआ कई को हुआ ये सब उनके वास्ते. कई को हुआ किसके वास्ते ऐसा. मटन चिकन आणि बीफसाठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियाँ. पाया ताहरी मटन बिर्याणी चिकन बिर्याणी मटन शीख चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. मटन मध्ये बीफ मटन राईस बीफ चीज अंगुरी बडे मियाँ स्पेशल मटन अंगारा मटन कढी खीमा मसाला. चिकन मध्ये चिकन राईस चिकन मालवणी स्पेशल बडे मियाँ चिकन चीज अंगुरी चिकन टिक्का चिकन हैदराबादी बटर चिकन कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी चिकन बिर्याणी बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ विजापूर वेस्ट सोलापूर.